विचार करा, कोणाला तरी भयंकर मायग्रेनचा त्रास आहे. बापरे. हो, आणि वेदना इतक्या असह्य आहेत की त्या कमी करण्यासाठी थेट मॉर्फिनसारख्या अत्यंत कडक गुंगीच्या औषधाचा इंजेक्शन घ्यावं लागतंय. मॉर्फिन म्हणजे परिस्थिती खूपच गंभीर असली पाहिजे. अगदी. अनेक वर्ष हाच दिनक्रम चालू आहे आणि अचानक कोणीतरी येऊन सांगते की हे बघा, कोणतेही औषध घेऊ नका, फक्त एका जागी शांत बसा, स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या आणि हा आजार कायमचा बरा होईल. सुरुवातीला कोणाचाच यावर विश्वास बसणार नाही. बरोबर ना? म्हणजे हे एखाद्या जादूच्या प्रयोगासारखे किंवा भाबड्या अंधश्रद्धेसारखे वाटू शकते आपल्याला. पण युनिव्हर्सल धम्म, द सेक्युलर सायन्स ऑफ विपश्यना, या मूळ स्रोताचा वेध घेताना आपण आज या सखोल चर्चेत हेच समजून घेणार आहोत. नक्कीच. की विपश्यना ही कोणतीही धार्मिक अंधश्रद्धा नसून ते मन आणि शरीराचे एक अत्यंत सोपे, पारदर्शक आणि वैज्ञानिक सत्य आहे. विपश्यनाचार्य SN गोयंका यांनी लिहिलेले हे पुस्तक आपल्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरं देते. हो, हा विषय अतिशय रंजक आणि तितकाच सखोल आहे, कारण तो थेट आपल्या दैनंदिन जीवनाशी, म्हणजे आपल्या भावनांशी आणि आपल्या दुःखाच्या अगदी मूळ कारणांशी जोडलेला आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यावर सुरुवातीला विश्वास बसणे कठीण वाटते, अगदी तोच अनुभव स्वतः या पुस्तकाचे लेखक SN गोयंका यांनाही आला होता. म्हणजे त्यांनाही आधी विश्वास नव्हता? अजिबात नाही. गोयंका हे म्यानमार, ज्याला आपण पूर्वी बर्मा म्हणायचो, तिथल्या एका अत्यंत श्रीमंत आणि सनातनी कुटुंबात वाढलेले होते. सुरुवातीला त्यांचा भगवान बुद्धांच्या शिकवणुकीवर अजिबातच विश्वास नव्हता. अरे छा, मग ते याकडे कसे बघायचे? ते या शिकवणुकीला केवळ निराशावादी, नास्तिक आणि माणसाला संसारापासून दूर नेणारी मानत होते. म्हणजे ध्यान करणे हे हरलेल्या किंवा संसारात अपयशी ठरलेल्या लोकांचं काम आहे, असा त्यांचा ठाम समज होता. म्हणजे एकदम व्यावसायिक दृष्टिकोन होता त्यांचा. हो, पण एका विशिष्ट अनुभवाने त्यांचे संपूर्ण आयुष्य कसे बदलून गेले हे समजून घेणे इथे खूप महत्त्वाचं ठरते. हो, ती गोष्ट खरोखरच विचार करायला लावणारी आहे. मी वाचल्या त्याबद्दल. वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी गोयंका एक अत्यंत यशस्वी व्यावसायिक होते, पण त्यांना हा जीवघेणा मायग्रेनचा आजार जडला होता. बरोबर. जगातील सर्वोत्तम डॉक्टरांकडून उपचार घेऊनही काहीच उपयोग होत नव्हता. तेव्हा कोणीतरी त्यांना उबा खिन यांच्या विपश्यना शिबिरात जाण्याचा सल्ला दिला. आणि ते तिथे गेले, पण अत्यंत साशंक मनाने. हो ना, म्हणजे मनात अनेक शंका आणि अविश्वास घेऊन ते तिथे गेले. पण शिबिरात भाग घेण्यापूर्वी त्यांना एक छोटीशी पुस्तिका वाचायला मिळाली आणि त्या पुस्तिकेतील एका संदेशाने त्यांना तिथे थांबण्यास भाग पाडलं. तो संदेश खूप महत्त्वाचा आहे. हो, तो संदेश असा होता की कोणतीही गोष्ट केवळ परंपरेने चालत आली आहे किंवा एखाद्या मोठ्या धर्मग्रंथात लिहिली आहे किंवा कोणीतरी मोठा गुरु सांगतोय म्हणून ती डोळे झाकून मानू नका. अगदी. स्वतः त्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि जर ती गोष्ट स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणाची वाटली, थोडक्यात सांगायचं तर तर्कसंगत वाटली, तर आणि तरच तिचा स्वीकार करा. अगदी बरोबर. हा संदेश एका अत्यंत बुद्धिप्रामाण्यवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया आहे. म्हणजे गोयंका यांच्यासारख्या एका व्यावहारिक माणसाला, जो प्रत्येक गोष्टीत नफा तोटा पाहतो, त्याला हा संदेश खूप भावला. पटण्यासारखंच येते. हो, या एका संदेशामुळे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्यांना जाणवले की इथे अंधश्रद्धेला किंवा कुणा एका गुरुच्या आंधळ्या भक्तीला अजिबात जागा नाहीये. हे एक प्रकारचं शास्त्र आहे जे स्वतः तपासून पाहायचे. म्हणजे स्वतःच प्रयोग करून बघायचा. अगदी. मग त्यांनी ठरवले की 10 दिवस पूर्ण प्रामाणिकपणे हा प्रयोग आपण स्वतःवर करून पाहायचा. आणि 10 दिवसांच्या त्या अत्यंत कडक शिबिरानंतर जे घडले ते खरोखरच अचंबित करणारे होते. त्यांचा तो मायग्रेनचा त्रास कमी झाला ना? हो, अनेक वर्षांचे ते जुने मायग्रेन आणि त्यासाठी लागणारे मॉर्फिनचे इंजेक्शन कायमचे सुटले. पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या स्वभावातील राग, चिडचिड आणि अहंकारी लक्षणीयरित्या कमी झाला. बापरे, हे तर खूपच मोठा बदल आहे. होय, हे कोणतेही जादूटोणा किंवा चमत्कार नसून रोगाचे कारण आणि निवारण यावर आधारित एक अतिशय शुद्ध विज्ञान आहे हे त्यांना उमगले. हे अगदी एखाद्या नवीन मोबाईल ॲपचा रिव्ह्यू वाचण्यासारखं आहे. म्हणजे कसं? म्हणजे बघा, डेव्हलपर सांगतोय की इतरांच्या सांगण्यावर किंवा माझ्या जाहिरातीवर विश्वास ठेवू नका, ॲप स्वतः इन्स्टॉल करा, वापरून बघा आणि मगच ते चांगले आहे की नाही ते ठरवा. हा,
अगदी चपखल उदाहरण आहे हे. पण इथे मला एक मोठा प्रश्न पडतोय. चला आपण हे मान्य करूया की इथे अंधश्रद्धा नाहीये, पण फक्त 10 दिवस डोळे मिटून एका जागी बसल्याने ज्या आजाराला मॉर्फिन लागते असा गंभीर शारीरिक आजार कसा काय बरा होऊ शकतो? म्हणजे यामागे नक्की काय शास्त्र किंवा काय मेकॅनिझम असू शकते हे पचनी पडायला थोडे कठीण जाते मला. हाच तो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जो प्रत्येकाला पडायला हवा. आणि याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला हे मान्य करावं लागेल की शारीरिक आजार बरा होणे हा विपश्यनेचा मुख्य उद्देश कधीच नव्हता. मग तो काय होता? तो केवळ एक बाय प्रॉडक्ट होता. काय म्हणतो आपण त्याला, एका मोठ्या शस्त्रक्रियेचा एक दुय्यम फायदा होता. तो मुख्य आजार वेगळाच होता. अच्छा. हे समजण्यासाठी आपल्याला बुद्धांनी शोधलेल्या मनाच्या आणि शरीराच्या अत्यंत सूक्ष्म विज्ञानाकडे जावं लागेल. आपण ज्याला आजच्या आधुनिक विज्ञानात क्वांटम फिजिक्स म्हणतो ना, हो, ते भगवान बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी कोणत्याही उपकरणाविना केवळ स्वतःच्या मनाची एकाग्रता वाढवून शोधून काढले होते. क्वांटम फिजिक्स, तेही कोणत्याही मायक्रोस्कोप शिवाय आणि 2500 वर्षांपूर्वी. हे थोडे अतिशयोक्ती वाटत नाही का? वरवर पाहता नक्कीच तसे वाटेल, पण या पुस्तकात हे अत्यंत तर्कशुद्ध पद्धतीने स्पष्ट केले आहे. बुद्धांनी केवळ ध्यानाच्या आधारावर सत्याचे 2 प्रकार शोधून काढले. कोणते 2 प्रकार? पहिले सत्य म्हणजे प्रज्ञप्त सत्य किंवा वरवर दिसणारे सत्य, ज्याला आपण अपॅरंट ट्रूथ म्हणू शकतो. आणि दुसरे म्हणजे परमार्थ सत्य किंवा अंतिम सत्य म्हणजे फायनल ट्रूथ. आपण जेव्हा आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा आपल्याला अनेक गोष्टी अत्यंत भरीव, स्थायू आणि सॉलिड वाटतात. अगदी आपले शरीर सुद्धा आपल्याला एक अखंड आणि ठोस वस्तू वाटते. हो, साहजिकच आहे ते. पण अंतिम सत्य हे आहे की विश्वातील सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी या अत्यंत सूक्ष्म कणांच्या बनलेल्या आहेत. बुद्धांनी या कणांना कलाप असे नाव दिले. कलाप? हो, हे कण सतत एका सेकंदात अब्जावधी वेळा निर्माण होतात आणि नष्ट होतात. ते सतत एका प्रकंपनात किंवा व्हायब्रेशनमध्ये असतात. म्हणजे ते स्थिर नसतातच? अजिबात नाही. आधुनिक भौतिकशास्त्रही हेच सांगते की संपूर्ण विश्वात काहीही सॉलिड नाही, फक्त अणुरेणू, ऊर्जा आणि तरंग आहेत. अच्छा, म्हणजे हे एखाद्या सिनेमासारखं आहे. सिनेमा? कसं काय? म्हणजे बघा, आपण जेव्हा थिएटरमध्ये पडद्यावर सिनेमा पाहतो तेव्हा आपल्याला सलग, अखंड आणि ठोस असे हलते चित्र दिसते. हे झाले वरवरचे सत्य. पण जर आपण प्रोजेक्टर रूममध्ये गेलो आणि ती जुन्या काळातली फिल्म पाहिली तर प्रत्यक्षात ती हजारो स्थिर चित्रांची एक पट्टी असते जी अतिशय वेगाने फिरत असते, म्हणून आपल्याला ते चित्र अखंड भासतं. हे झाले अंतिम सत्य. वाह, अत्यंत समर्पक उदाहरण आहे हे. अगदी अचूक. आणि याच अंतिम सत्याच्या आधारे बुद्धांनी मानवी मनाचा, भावनांचा आणि दुःखाचा सर्वात मोठा शोध लावला. कोणता शोध? तो शोध म्हणजे शारीरिक संवेदना किंवा वेदना, म्हणजे बॉडी सेन्सेशन्स. सहसा आपल्याला काय वाटते? काय वाटते? जेव्हा आपल्या डोळ्यांना एखादं दृश्य दिसते, कानांवर कटू शब्द पडतात किंवा मनामध्ये एखादा विचार येतो, तेव्हा आपण थेट त्या बाहेरील गोष्टीला किंवा व्यक्तीला प्रतिक्रिया देतोय असे आपल्याला वाटते. हो, साहजिकच आहे. कोणी मला शिवी दिली तर मी त्या व्यक्तीवर चिडणारच ना. पण हे सत्य नाहीये. मग नक्की काय घडते? आपण बाहेरील गोष्टींवर रिॲक्ट करत नाही तर कशावर करतो? हीच ती मेकॅनिझम आहे जी समजून घेणं आवश्यक आहे. जेव्हा बाहेरील जगाचा आपल्या 5 इंद्रियांशी म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा यांच्याशी किंवा मनाशी संपर्क येतो, तेव्हा सर्वात आधी एक ठिणगी उडते. आणि आपल्या शरीरावर एक सूक्ष्म संवेदना निर्माण होते. उदाहरणार्थ उष्णता वाढणे, छातीत धडधड होणे, मुंग्या येणे किंवा एखादं कंपन जाणवणे. ओके. जर ती संवेदना सुखद असली तर आपल्याला ती हवीहवीशी वाटते आणि तिथे आपण राग किंवा आसक्ती म्हणजे क्रेविंग निर्माण करतो. आणि जर ती संवेदना दुःखद असली तर आपल्याला ती नकोशी वाटते आणि आपण द्वेष किंवा अवर्जन निर्माण करतो. अच्छा. मन हे केवळ विचार करण्याचे साधन नसून ते स्वतःच एक इंद्रिय आहे जे या संवेदना अनुभवते. थांबा, हे समजून घेणं मेंदूला खरोखरच एक धक्का देण्यासारखं आहे. कसं काय? म्हणजे समजा मला ऑफिसमध्ये कोणाच्या तरी अत्यंत अपमानास्पद ईमेलचा राग येतोय. मी लॅपटॉप समोर बसून दात खात विचार करत बसलाय, तर या सिद्धांतानुसार मी खऱ्या अर्थाने त्या ईमेलवर किंवा त्या व्यक्तीवर रागवत नसून त्या ईमेलमधील शब्द वाचल्यामुळे माझ्या शरीरात जी धडधड वाढली आहे, जो घाम आलाय किंवा जी उष्णता निर्माण झाली आहे, त्या शारीरिक संवेदनेवर मी रिॲक्ट करत असते.
अगदी 100% हेच घडत असते. आपण बाहेरील घटनेवर कधीच रिॲक्ट करत नाही. आपण सतत आपल्याच शरीरात उठणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या या सूक्ष्म संवेदनांवर प्रतिक्रिया देत असतो. बापरे, हे तर अगदीच नवीन आहे माझ्यासाठी. आणि जेव्हा आपण या संवेदनांना चिकटून बसतो, त्यांच्याबद्दल आसक्ती किंवा द्वेष निर्माण करतो, तेव्हा आपण स्वतःच्याच मनात दुःखाची, तणावाची एक मोठी गाठ बांधत असतो. आणि याच सततच्या ताणतणावातून, या मानसिक गाठींमधून अनेक सायकोसोमॅटिक म्हणजे मानसिक कारणांमुळे होणारे शारीरिक आजार निर्माण होतात, जसा गोयंकाजींचा मायग्रेन. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे गाडीच्या डॅशबोर्डवर इंजिन खराब झाल्याचा लाल लाईट लागतोय आणि आपण इंजिन दुरुस्त करण्याऐवजी तो लाल लाईटच फोडून टाकण्याचा प्रयत्न करतोय. हा बरोबर. आपण आयुष्यभर बाहेरील परिस्थिती बदलण्याचा, लोकांना बदलण्याचा प्रयत्न करतो, पण खरी अडचण, खरे मूळ आपल्याच शरीरात निर्माण होणाऱ्या संवेदनांमध्ये असते. अगदी बरोबर. पण जर हे इतके सोपे आहे की सर्व रागाचे आणि आजारांचे मूळ या संवेदनांवरच्या प्रतिक्रियेत आहे, तर मग ही साखळी फोडायची कशी? कारण रागावर नियंत्रण मिळवणे हे बोलणे इतके सोपे नसते. बरोबर आहे तुमचे. नुसते तत्वज्ञान सांगून काहीच उपयोग नाही. आणि इथेच विपश्यना हे तंत्र, ही मनाची शस्त्रक्रिया खऱ्या अर्थाने कामाला येते. म्हणजे प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. हो. रोगाचे कारण समजले, आता त्याचा इलाज काय ते पाहूया. बुद्धांनी सांगितले की या सर्व संवेदना अनित्य आहेत. अनित्य म्हणजे काय? अनित्य म्हणजे त्या सतत बदलणाऱ्या आहेत. एक क्षण येतात आणि दुसऱ्या क्षणी नष्ट होतात. विपश्यना म्हणजे शरीरावरील या सर्व स्थूल आणि सूक्ष्म संवेदनांना कोणतीही प्रतिक्रिया न देता अत्यंत तटस्थपणे म्हणजे समतेने पाहणे. पण हे प्रत्यक्षात केले कसे जाते? ही शस्त्रक्रिया कशी चालते? याची सुरुवात एकाग्रतेपासून होते. शिबिराच्या पहिल्या 3 दिवसात साधक आपले पूर्ण लक्ष फक्त नैसर्गिक श्वासावर केंद्रित करतो, विशेषतः नाक आणि वरच्या ओठाजवळच्या भागावर. फक्त श्वास बघायचा. हो, याला आनापान म्हणतात. श्वास कसा आत येतोय, कसा बाहेर जातोय, फक्त याचे निरीक्षण करायचे. यामुळे अत्यंत चंचल असलेले मन एकाग्र होते, शांत होते, ज्याला आपण समाधी म्हणतो. अच्छा. जेव्हा मन असे अत्यंत सूक्ष्म, तीक्ष्ण आणि एकाग्र होते, तेव्हा 4थ्या दिवसापासून विपश्यना सुरू होते. मग त्यात काय करतात? आता हे तीक्ष्ण मन डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीरातील सर्व प्रकारच्या संवेदना जाणू शकते. या प्रक्रियेत चेतन मन आणि अचेतन मन, ज्याला आपण अंतर्मन म्हणतो, त्यांच्यातील भिंत तुटते. हे ऐकताना मला असे वाटते की हे मेंदूच्या एका प्रकारच्या फिजिओथेरपी सारखे आहे. फिजिओथेरपी म्हणजे जिथे आपण शरीराचे स्नायू बळकट करण्यासाठी जिममध्ये वजन उचलतो, तिथे आपण आपल्या मनाची लक्ष केंद्रित करण्याची आणि तटस्थ राहण्याची क्षमता वाढवण्यासाठी श्वासाचा आणि संवेदनांचा व्यायाम करतोय. अगदी छान तुलना केलीत. पण इथे माझा एक खूप मोठा आक्षेप आहे. काय सांगा? समजा मी ध्यानाला बसलीये आणि माझ्या पाठीवर खूप भयंकर खाज येत आहे किंवा माझे पाय दुखून अगदी बधीर झाले आहेत. अशा वेळी काहीच न करता फक्त तटस्थ राहायचे, हे तर माणसाला अधिक अस्वस्थ किंवा वैताग आणणारं नाही का? खाज आली की खाजवणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती दाबायची कशी? तुमचा हा आक्षेप अत्यंत नैसर्गिक आहे. सुरुवातीला प्रत्येकाला हेच वाटते की काहीच न करणे हे खूप कठीण आहे. पण तीच तर खरी परीक्षा आहे आणि तिथेच खरे विज्ञान दडलेले आहे. म्हणजे आपल्याला स्वतःला त्रास द्यायचा नाही. आपण आयुष्यभर काय केले आहे? प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक भावनेवर लगेच रिॲक्ट करायला शिकलो आहोत. खाज आली की खाजव, राग आला की ओरड. हो, ती सवयच झाली आहे. ही आपल्या मेंदूला लागलेली एक सवय आहे, एक कंडिशनिंग आहे. विपश्यनेत काहीही न करण्याची कृती म्हणजे आपल्या या जुन्या सवयींच्या साखळीला दिलेला सर्वात मोठा धक्का असतो. अच्छा, म्हणजे आपण ती साखळी तोडतोय. हो. जेव्हा आपण वेदनेवर किंवा खाजेवर प्रतिक्रिया देत नाही, द्वेष करत नाही, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने त्या विकाराची उपासमार करत असतो. उपासमार म्हणजे नक्की कसे? पहा, रागाला किंवा कोणत्याही सवयीला जिवंत राहण्यासाठी आपल्या प्रतिक्रियेचे किंवा रिॲक्शनचे इंधन लागते. तुम्ही रिॲक्ट केले की तो विकार आणखी वाढतो. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही फक्त तटस्थपणे पाहता की ठीक आहे, वेदना आहे, ती अनित्य आहे, तीही निघून जाईल, तेव्हा तुम्ही त्या विकाराला अन्नपाण्याविना मारत असता. तो विकार पृष्ठभागावर येतो आणि तुम्ही प्रतिक्रिया न दिल्यामुळे तो कायमचा नष्ट होतो. अरे चा, म्हणजे प्रतिक्रिया न देणे हेच औषध आहे. हो. जुने साचलेले संस्कार
जुने आघात किंवा ट्रॉमा असेच मुळापासून निघून जातात. म्हणूनच अनेक लोकांना व्यसनमुक्तीमध्ये किंवा नैराश्यातून बाहेर येण्यासाठी याचा प्रचंड फायदा होतो. जेव्हा राग आणि द्वेष नष्ट होतात तेव्हा मेंदूत त्यांच्या जागी मैत्री, करुणा आणि सद्भावना यांसारख्या सकारात्मक गुण आपोआप वाढीस लागतात. हे खरोखरच अफाट आहे. म्हणजे आपण फक्त लक्ष देऊन आणि प्रतिक्रिया न देऊन स्वतःच्या मेंदूची वायरिंगच बदलतोय. अगदी न्यूरोप्लास्टिसिटी, ज्याला आधुनिक विज्ञान म्हणते. आणि मला वाटतं याच कारणामुळे हा इलाज कोणत्याही विशिष्ट जाती किंवा धर्मापुरता मर्यादित राहत नसेल. कारण शरीर आणि मन तर सर्वांचेच सारखे काम करते. त्यात कसला आलाय धर्म? अगदी बरोबर ओळखलेत. आणि या पुस्तकात हाच मुद्दा युनिव्हर्सल धम्म म्हणून अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. क्रोध, द्वेष, लोभ आणि विकार हे कोण्या विशिष्ट जातीचे, वंशाचे किंवा धर्माचे नसतात. हो ना. एका हिंदू माणसाचा राग आणि एका ख्रिश्चन माणसाचा राग शरीरावर वेगळ्या संवेदना निर्माण करत नाही. राग आल्यावर एका अमेरिकन माणसाचीही धडधड वाढते आणि एका आफ्रिकन माणसाचीही धडधड वाढते. दोघांनाही दुःखच होते. म्हणजे रोग सर्वांचा एकच आहे. हो, जर विकार हा एक सार्वभौमिक किंवा युनिव्हर्सल रोग आहे तर त्यावरचा इलाजही सार्वभौमिकच असायला हवा, नाही का? हो, हे तर एकदम साधं लॉजिक आहे. म्हणजे समजा एखाद्याला मलेरिया झाला आहे तर तो मलेरियाचेच औषध घेणार. बरोबर. तो डॉक्टरांना हे विचारत बसणार नाही की हे औषध हिंदू आहे की मुस्लिम, याचा धर्म कोणता आहे. रोग जो आहे त्यानुसारच औषध असणार. अगदी तसेच नैसर्गिक श्वास पाहणे आणि शरीरावरील संवेदना तटस्थपणे पाहणे या प्रक्रियेला कोणताही धर्म नसतो. श्वास काही हिंदू किंवा मुस्लिम नसतो. हो ना. बुद्धांनी कधीही बौद्ध धर्माची किंवा कोणत्याही पंथाची स्थापना केली नाही. त्यांनी स्वतःच्या अनुयायींना बौद्ध असे कधीही संबोधले नाही. त्यांनी फक्त धम्म शिकवला. धम्म म्हणजे निसर्गाचा नियम ना? हो, निसर्गाचा नियम. त्यांनी जेव्हा आपल्या पहिल्या 60 धर्मदूतांना जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवले तेव्हा त्यांना असे नाही सांगितले की जा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करा, लोकांचे धर्मांतरण करा. मग काय सांगितले? त्यांनी सांगितले बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजे अधिकाधिक लोकांच्या कल्याणासाठी आणि सुखासाठी हा निसर्गाचा नियम सर्वांना शिकवा. म्हणजे हा धम्म खऱ्या अर्थाने सेक्युलर आणि वैज्ञानिक आहे. होय, तो अमर्याद आणि सर्वसमावेशक आहे. आज जगामध्ये सर्व धर्मांचे, वंशांचे आणि आर्थिक स्तरांचे लोक विपश्यना करतात. भारतातील तिहार जेलसारख्या तुरुंगातील खुंखार कैद्यांपासून ते मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच एकाच रांगेत बसून ध्यान करतात. क्या बात है. नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिथे कोणतेही धर्मांतरण किंवा रिलिजन कन्व्हर्जन केले जात नाही. एक मिनिट. धर्मांतराला विरोध आहे? हो, पण आपण नेहमी ऐकतो की अनेकांनी बुद्धांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपला मूळ धर्म बदलला. याच पुस्तकात अशा एका अत्यंत मोठ्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी धर्मांतराचा उल्लेख आहे ना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्णय. हो. मग तो विपश्यनेच्या आणि बुद्धांच्या या सार्वभौमिक तत्वात कसा बसतो? हा थोडा विरोधाभास वाटत नाही का? हा विरोधाभास वाटू शकतो आपल्याला, पण पुस्तकात हा एक अतिशय संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अतिशय बारकाईने स्पष्ट केला आहे. अच्छा, मग काय स्पष्टीकरण आहे त्याचे? गोयंकाजींच्या मते आणि स्वतः बाबासाहेबांच्या लेखनानुसार 1956 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसोबत जो धम्म स्वीकारला तो केवळ एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाण्याचा मार्ग म्हणजे धर्मांतरण नव्हते. ते एक विशाल समाजांतरण किंवा सोशल ट्रान्सफॉर्मेशन होते. समाजांतरण म्हणजे नुसता धर्म नाही बदलला तर समाज बदलण्याचा तो प्रयत्न होता. हे थोडे सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. हे बघा, शतकानुशतके ज्या समाजावर अमानुष अत्याचार झाले, ज्यांना अत्यंत विषमतेची आणि अपमानास्पद वागणूक मिळाली, त्या समाजाला एका दुरावस्थेतून बाहेर काढणं गरजेचं होतं. हो, ते तर होतेच. त्यांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार देणे, त्यांच्यातील न्यूनगंड दूर करणे हा त्या निर्णयामागचा मुख्य उद्देश होता. डॉक्टर आंबेडकर स्वतः संप्रदायवादाचे अत्यंत कडक विरोधक होते. म्हणूनच त्यांनी स्वतंत्र भारताचे संविधान बनवताना त्याला कोणत्याही एका धर्माचं लेबल न लावता ते सेक्युलर किंवा संप्रदाय निरपेक्ष ठेवले. हे अगदी खरे आहे. संविधानात सर्वांना समान अधिकार आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांना हेही स्पष्ट केले होते की केवळ पाटीवरचं नाव किंवा लेबल बदलून काहीही फायदा होणार नाही. आजपासून आम्ही बौद्ध आहोत असे फक्त म्हणून घेतल्याने समाज रातोरात बदलणार नाही. मग त्यासाठी काय करावे लागेल? त्यासाठी बुद्धाची खरी शिकवण प्रत्यक्षात आचरणात आणावी लागेल. म्हणजे शील,
ज्याला आपण सदाचार म्हणतो, समाधी म्हणजे मनावर नियंत्रण, आणि प्रज्ञा म्हणजे शारीरिक संवेदनांचे आणि अनित्यतेचे ज्ञान. जोवर आपण खऱ्या अर्थाने स्वतःला आतून शुद्ध करत नाही, तोवर समाजात बदल घडणार नाही. जेव्हा सर्वजण खऱ्या अर्थाने या धम्माचे आचरण करतील आणि स्वतःच्या मनातील राग, द्वेष आणि विषमतेची पाळेमुळे संपवतील, तेव्हाच सर्व भेदाभेद दूर होऊन समाजात खऱ्या अर्थाने बंधुभाव निर्माण होईल. याचाच अर्थ असा की केवळ एखाद्या क्लबचे मेंबरशिप कार्ड बदलल्याने माणूस आतून बदलत नाही. अगदी बरोबर. समाजातील विषमता, जातीभेद आणि अहंकार हे काही बाहेरून आलेले नाहीयेत. ते माणसाच्या मनात तयार होणाऱ्या संवेदना आणि त्यावर तो देत असलेली प्रतिक्रिया आहे. हो. एखाद्याला कमी लेखणे हा सुद्धा मनाचा एक विकारच आहे. हे मुळापासून नष्ट करायचे असेल तर आधी स्वतःच्या मनातील विकारांना नष्ट करावं लागतं, आणि त्यासाठीच ही विपश्यनेची प्रक्रिया आहे. तंतोतंत तुम्ही अगदी अचूक मर्म पकडले आहे. जातीभेद किंवा अहंकार हा द्वेषाचाच एक प्रकार आहे. तो मनाच्या पातळीवरच नष्ट करावा लागेल. आणि याच कारणामुळे विपश्यना आज इतकी सर्वसमावेशक आहे. तुम्ही कोणतेही धर्माचे असा, विपश्यना करण्यासाठी तुम्हाला तुमचा धर्म सोडण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एक चांगला, शुद्ध मनाचा आणि धार्मिक माणूस बनायचा आहे. म्हणजे धार्मिक म्हणजे पूजा अर्चा करणारा नाही? नाही, धार्मिक म्हणजे मनाचे विकार दूर करणारा माणूस. आजच्या या सखोल चर्चेतून खरोखरच अनेक मोठे गैरसमज दूर झाले आहेत. आपण नेहमी विचार करतो की ध्यान करणे म्हणजे सर्व सोडून कुठेतरी हिमालयात, जंगलात जाणे किंवा डोळे मिटून काहीतरी चमत्कारिक प्रकाश पाहणे. हो, बरेच जण असेच समजतात. पण आज समजले की बुद्धांनी शोधलेले हे ज्ञान केवळ एक पुस्तकी तत्वज्ञान नाही, तर आपले शरीर आणि मन कसे काम करते, आपले विकार कसे निर्माण होतात आणि कसे नष्ट होतात, याचे एक अफाट आणि परिपूर्ण अप्लाइड सायन्स आहे. आणि हे सायन्स आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात सर्वात जास्त गरजेचे आहे. अगदी खरंय. आपले शारीरिक आजार, मानसिक ताणतणाव, वाढती व्यसने आणि अगदी समाजात पदोपदी दिसणारा भेदभाव, या सर्वांवरचा हा एक अत्यंत सोपा, कोणालाही करता येण्याजोगा पण अत्यंत प्रभावी असा सार्वभौमिक इलाज आहे. आजच्या या चर्चेचा शेवट करताना एक अत्यंत विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. कोणता? आपण नेहमी बाहेरील जगाशी लढत असतो. आपल्या सर्व समस्यांसाठी आपण परिस्थितीला, कुटुंबाला, बॉसला किंवा सरकारला दोष देतो. आपण सतत आजूबाजूच्या लोकांना बदलण्याचा प्रयत्न करतो. हो, तो मानवी स्वभावच आहे. पण आजच्या ह्या ज्ञानावरून जर आपण विचार केला की आपल्या सर्व दुःखांचे आणि रागाचे खरे कारण बाहेरील जगात नसून फक्त आपल्या स्वतःच्याच शरीरात उठणाऱ्या आणि क्षणार्धात नष्ट होणाऱ्या संवेदना आहेत, तर काय होईल जर आपण जगावर किंवा परिस्थितीवर रिॲक्ट करण्याआधी फक्त 1 सेकंड थांबलो, चिडण्यापूर्वी किंवा निराश होण्यापूर्वी फक्त स्वतःच्या आत डोकावून पाहिले की माझ्या शरीरात आणि मनात आता नक्की काय चालले आहे. खूपच सखोल विचार आहे हा. खऱ्या अर्थाने जागतिक शांततेची सुरुवात कुठल्या मोठ्या जागतिक करारात नाही, तर कदाचित आपल्याच नाकाच्या शेंड्यापासून, आपल्याच श्वासापासून होऊ शकते, नाही का? नक्कीच होऊ शकते. यावर आपण सर्वांनी नक्की विचार करूया. आजच्या या अत्यंत प्रगल्भ अशा सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण स्रोताचा वेध घेण्यासाठी. नमस्कार. नमस्कार.